आज आपण वांगा आणि बटाट्या ह्याची मिक्स भाजी बनवणार आहोत। प्रत्येकाच्या घरात ही आठवड्यातून एकदा दोनदा तर बनते। पण आपण इथं आज एकदम कमी मसाल्यात गावरान पद्धतीनं ही भाजी बनवणार आहोत आणि चवीला पण एकदम उत्तम अशी लागते आणि ही बनते पण झटपट आणि मसाल्यांचा वापर पण एकदम कमी आहे। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला मग आपण ही वांगा बटाट्याची भाजी बनवायची पद्धत पाहूया। मी इथे छोटी वांगी 7 ते 8 घेतली। ती मी मीडियम साईजचे त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत, नाहीतर ते काळे पडतात। ते आपण इथं 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून घेतलेत आणि त्याचे पण मी काप करून घेतलेत। आपण हे दोन्ही पाण्यामध्येच ठेवून देणार आहोत, नाहीतर काळे पडतात। मग आपण त्यासाठी मसाले बघूया। मी इथं खोबऱ्याचे काप थोडे घेतलेत, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतली। हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आपण वाटताना ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। पाणी न घालता आपण ह्याचं वाटण वाटून घेऊया। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापलं की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे। आपल्याला हे 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये वाटण घालून घेऊया खोबऱ्याचं। हे आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता वरून आपण इथं चिमूटभर हिंग घालून घेऊया, त्याने वांग्याला थोडी टेस्ट येते। आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घातले कलरसाठी आणि 1 चमचा इथं कांदा लसूण मसाला घातलाय। कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला त्या जागी वापरू शकता। आता आपला हा मसाला चांगला भाजलेला आहे। यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया। हे बटाटे पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले मसाल्यासोबत भाजून घ्यायचे आहेत। मसाल्यामध्ये बटाटे भाजल्यामुळे आपल्या भाजीला चांगली टेस्ट येते। त्यासाठी आपण इथं मसाल्यामध्ये बटाटे सुरुवातीला भाजून घ्यायचे 2 मिनिटं। आता ह्यामध्ये आपण बटाट्याच्या मापाचेच मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे पण 10 मिनिटासाठी झाकून वाफवून घेऊया। 10 मिनिटांनंतर आपला बटाटा थोडासा शिजला जातो। वांग्यापेक्षा बटाट्याला शिजायला जास्त वेळ लागतो, त्यासाठी आपण इथं सुरुवातीला 10 मिनिटं बटाटा शिजवून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण ह्यामध्ये वांगी घालून घेऊया आणि हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। वांगी पण आपण ह्या मसाल्यामध्ये 2 मिनिटासाठी चांगले भाजून घेणार आहोत। आता वरून आपण ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत थोडंसं। आपण आधी बटाट्यामध्ये पण घातलेलं, त्यामुळे आत्ता मीठ घालताना आपण थोडंसं काळजीने मीठ घाला। आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आता इथं आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे तर त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता हे आपण चांगलं झाकून 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। आता इथं आपलं वांग बटाटा भाजी 15 मिनिटांनंतर चांगली शिजलेली आहे आणि एकदम अशी रपथप झालेली आहे। तेल पण छान सुटलेलं आहे भाजीला। आपण तरीसुद्धा भाजी चेक करूया शिजली आहे का। तर इथं आपली भाजी चांगली शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता भाजी आपली चांगली शिजून तयार आहे। आता वरून आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। ही भाजी तुम्ही डब्यासाठी पण करू शकता किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा। आता आपली भाजी रेडी झालेली आहे, तर आपण ही प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।